तर मित्रांनो आपल्याला कधी वाटलं बी नव्हतं बरं का रात्रीच्या 12 वाजता आपल्याला हे असे जीवाभावाचे मित्र भेटतील म्हणून. तर मित्रांनो विषय असा होता, आपली आज सकाळ झाली होती शिर्डीच्या बायपासला. मग जाता जाता पहिले तर आपण बाबांचं मस्तपैकी दर्शन करून घेतलं. इथं एवढा सन्ना टाइम मानल्यावर पुढे ना नक्कीच गर्दी असणार आहे रस्त्यावर. त्याच्यात पण आज निघायला ना उशीरच झालता, कारण की जिथं आपण गाडी पार्क केली त्याला म्हणलं 4ला उठव, त्यानं आपल्याला चुकून 5-5:30लाच उठवलं. मग आता इथून पुढे ना नेहमी लक्षात ठेवायचं, झोपताना कधी बी गजल लावूनच झोपायचं. हे निघलं मानल्यावर आहे ना आता नक्कीच गरमायला चालू होणार आहे. तेवढ्यात आपण पोहोचलो बर का यावल्यामध्ये. आता इथून माग तर काय गर्दी नव्हती बर का, पण इथून पुढे ना मोकार गर्दी लागणार आहे. मग काय जेवढी आपल्याला गाडी दमानं चालवतील तेवढं दमानं चालवायचं. त्याच्यात पण आज आपल्या पुतण्याला आहे ना घर जायचंय, त्याच्यामुळे तो मोकार खुश आहे बर का. मग काय एक ठिकाणी हॉटेल बघितली, मस्तपैकी गाडी उभी केली तिथं. मग काय सगळ्यात पहिले तर मस्तपैकी ब्रश आणि ते करून घेतलं, आणि एकदा मस्तपैकी टायर आणि ते बी चेक करून घेतलं. माल तर आहे ना बरोबर, नाही तर पडायचं मागच. मग काय टाकीवर मस्तपैकी आलो, पहिले तर तोंड हात पाय धुवून घेतलं. आता एवढं सगळं केलं म्हणजे झाली अर्धी आंघोळ. चाल मग काय घेऊ आता नाश्ता ते करून. अरे इकडे बाकी वाटतं अजून. मग हॉटेल वाल्याला म्हणलं जे गरम असन ते येऊ द्या म्हणलं पटकन. मग काय गरम वडापाव म्हणून त्यांनी दिले बघ गारच वडापाव. मग आता दिले म्हणल्यावर खावा तर लागणच, नाव ठेवून काय उपयोग नाही. लगेच आपल्या गाडीला म्हणलं चला मग काय आता आराम झाला असन तर निघायचं का. लगेच सेल मारला निघलो बर का आपण आपल्या मंजिलकडे. आता या ठिकाणी येऊन आपल्या पुतण्याला गाडी लागणार होती, त्याच्यामुळे गाडी इथंच लावून त्याला पहिले ना गाडीत बसून दे. मग काय जवळपास 10-20 मिनिटं थांबलो, तेवढे एक बस आली त्याला दिलं बघ त्याच्यात बसून. चला मग काय आपण बी निघू, अजून आपल्याला जवळजवळ बरंच लांब जायचं होतं. फायनली मग तेवढं जिथं आपली गाडी अनलोडिंग होणार होती ना तिथं आलो बर का आपण. लगेच युटर्न घेऊन आपण फायनली पोहोचलो बघ तिथं. मग आता दुपार झालती, त्याच्यामुळे भूका लागली होती, त्याच्यामुळे आपल्या गाडीत चिप्स आणि बिस्किट होतं, तेच खाऊ म्हणलं. चाल गाडी कसली लांबी. चला मग जवळ गाडी खाली होईन तवर मस्तपैकी फाटा तरी गोळा करून घेऊ तवर. चाल आपल्या संगच असं कोण होतं का, जिथं जातो तिथं काय गाडीच खाली होत नाही भाऊ. मग काय आता लागली होती मरणाची भूक. इकडं हॉटेल नव्हतं आणि इकडं पण हॉटेल नव्हतं. तेवढं खरं आहे भाऊ, बोलल्याशिवाय तुकडा भेटत नाही. मग एका बाबाला म्हणलं आपल्याला जेवायचं होतं, त्यांनी आपल्याला डबा आणि 2 पाण्याच्या बाटल्या दिल्या. बरं झालं राव एवढं तरी भेटलं खायला, नाही तर आज ना उपाशीच मारावं लागलं असतं. त्याच्यामुळे म्हणतो तुम्ही कुठं बी गेले ना थोडंफार बोलत जाता होता, आपल्याला खायला भेटेल. तेवढ्यात कंपनीचा हायड्रा बी आलं तर चला मग काय आता घेऊ गाडी ते खाली करून. मग गाडी खाली करता करता अंधारच झालता बरं का. मग खाली करून निघलो होतो धुळ्याच्या दिशेने. मग जाताना तेवढ्यात आपल्याला जीवाभावाचे मित्र भेटले. मग काय आपण थांबलो होतो मस्तपैकी, सगळ्यांनी एक एक चहा घेतल्या भाऊ. आता त्यांना आपल्याला भेटल्यावर कसं वाटलं कसं नाही हे तर आपल्याला नाही माहिती, पण आपल्याला भारी वाटलं होतं बरं का. आणि रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते तेव्हा या गाडीमध्ये ते आलते बरं का. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.